भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल. महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही. त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 105, 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही आज दोघंही इथे बसलेलो आहोत, ठाकरे बंधू. आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5 सेनापतींमधले एक सेनापती. त्यांच्या सोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे, म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता. विधानसभेच्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल. म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या आज दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे. आणि मला खात्री आहे की मराठी माणूस हा सहसा कोणाच्या वाटेला जात नाही, पण त्याच्या वाटेला जर का कोणी आलाच तर त्याला परत जाऊ देत नाही. कोण किती जागा लढवणार, आकडा काय हा नाही सांगणार तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत. त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत. ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल. ती कधी भरायची, केव्हा भरायची ते आपल्याला कळवलं जाईल. आज फक्त आपल्या समोर एकच गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की बरेच दिवस याची प्रतीक्षा महाराष्ट्र करत होता ती शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली हे आज आम्ही आपल्याला जाहीर करत आहोत. क्या करना है, नंबर शेयरिंग जो होता है वो व्यापार होता है राजनीति में. आपको इतना सीट शेयरिंग, वो व्यापार है. यहाँ भाइयों में व्यापार नहीं है, ये फैमिली है, समझा. हम देख लेंगे हमको क्या करना है. कांग्रेस को भी आखिरी देखिए, कांग्रेस को हमने बहुत बार रिक्वेस्ट किया है कि बीजेपी को अगर हमको हराना है तो आपको साथ आना होगा. बहुत ही बड़ा दिन है मुंबई के लिए, महाराष्ट्र के लिए, और जो भी इस महाराष्ट्र की भूमि के लिए लढ रहे हैं उनके लिए सबके लिए बड़ा दिन है. भाजप जे चष्म्यातून बघतं ते भाजप बघत असेल, पण प्रत्येकाचं रक्त हे लालच असतं आणि आम्ही इकडच्या माणसांसाठी लढत आहोत. मैं मानती हूँ एक ऐतिहासिक क्षण है, ऐतिहासिक दिन है और एक ऐतिहासिक जीत की तरफ हम अग्रसर होंगे जब ये दोनों भाई आज मिलकर जो युति का अनाउंसमेंट है वो करेंगे. और ये समय की मांग है. जैसे हमने देखा था कुछ दिन पहले NSCI 2 में इतनी जनता आई थी और उनका विश्वास ये था कि हम लोग सब एक साथ मिलकर लड़ेंगे. आज वो पूरा होने जा रहा है. तो ये महाझूठी गठबंधन को उनको सजा सिखाने के लिए, उनको सजा देने के लिए और जो इन्होंने जनता को ट्रस्ट रखा है वो ट्रस्ट जो इन्होंने काम किया है जनता के बीच लेकर जाने के लिए हम काम करेंगे. और आपको ध्यान रहेगा कि BMC के 3.5 साल से चुनाव नहीं हुए हैं. जो भी उसकी ट्रेजरी थी, जो भी पैसा था, इन्होंने लूट खाया है और जनता का कोई काम नहीं हुआ है. तो ये सारे मुद्दे हम जनता के बीच में लेकर जाएंगे, उनका विश्वास जीतेंगे. राजनीति के लिए लोग आ रहे हैं तो ये महायुति क्या है? महायुति कुछ नहीं है, महाझूठी है. तीनों की आपस में चप्पल जूते चल रहे हैं. तीनों में आकर आंख से आंख मेल नहीं है.
पुणे में आप देख रहे हैं क्या हो रहा है, मुंबई में आप सुन रहे हैं क्या हो रहा है। ये सिर्फ और सिर्फ पैसों के लिए आए हैं, ये पावर के लिए आए हैं। तो राजनीति उनके लिए, राजनीति हमारे लिए एक सेवा का माध्यम है। इनके लिए राजनीति जो है सिर्फ पावर ग्रैब करने का माध्यम है, ये जनता समझ रही है। मेयर हमारी पार्टी के होंगे, 25 साल से हमारी पार्टी के हैं। जनता हम पे फिर से विश्वास जताएगी। और हाँ, एक और चीज कह दूं, मेयर जो होंगे मराठी होंगे।